राजस्थानमध्ये सीजेपीच्या सदस्यांना गावकऱ्यांनी रोखलंय आणि सरकारी शाळेला भेट देण्यापासून गावकऱ्यांनी रोखलेलं आहे। आम्हाला सीजेपीचा कोणताही पाठिंबा नको असं ग्रामस्थांनी म्हटलंय। एका गावकऱ्याने सांगितलं की या मुद्द्याचं राजकारण व्हावं अशी समाजाची इच्छा नाही, तर शाळेसाठी 12 लाख रुपये आधीच मंजूर झाले असून स्थानिक रहिवासी स्वतःच बांधकाम करण्यास सक्षम आहेत। आम्हाला या मुद्द्याचं राजकारण करायचं नाही। आमच्या शाळेसाठी 12 लाख रुपये मंजूर झाले आहेत आणि त्यासाठी गावकरी शाळा बांधण्यास सक्षम आहेत। आम्ही यापूर्वी एक मंदिर बांधलं होतं आणि आम्ही शिक्षणाचं मंदिरही बांधण्यास सक्षम आहोत असं गावकऱ्यांनी म्हटलंय। आम्हाला कॉकरोच जनता पक्षाकडून कोणताही पाठिंबा नको आहे असं सुद्धा गावकऱ्यांचं म्हणणं आहे। यानंतर पाहूयात पुढची बातमी। गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार नाही असं सतेज पाटील यांनी म्हटलंय। बिनविरोधाबाबतचा कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही। लढणं हे आमचं कर्तव्य आहे असं सतेज पाटील यांनी म्हटलंय। शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी आम्ही निवडणूक लढणार, तर सतेज पाटलांचा भ्रमनिरास होईल। मंत्री हसन मुश्रीफ यांचा पलटवार पाहायला मिळतोय। फार मोठ्या फरकानं ते पराभूत होतील असं सुद्धा हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। माझ्याकडे तसा काही प्रस्तावच नाही आहे। मुळात मी अनेकदा जाहीर केलेला आहे आणि शेवटी लढाई करत असताना लढणं हे आमचं कर्तव्य आहे। आमची निवडणूक गोकुळच्या स्वाभिमानासाठी आहे, 5.5 लाख शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी आहे। आता चाललेली तिकडची भांडणं बघता गोकुळची एक हाती सत्ता असली तरच शेतकऱ्याचं भलं होणार आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही पॅनल करणार आहे। ही भूमिका आम्ही घेतलेली आहे। त्यांचा भ्रमनिरास होईल आणि फार मोठ्या फरकानं ते पराभूत होतील। त्यांनी अशा वर्गाला करू नयेत अशी माझी विनंती आहे। 25-0 झालेलंच आहे, युतीच्या 25 येणारच आहे। तर एकनाथ खडसेंच्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। विविध पक्षांचे दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत। अमृत महोत्सवाला शरद पवार, फडणवीस सुद्धा उपस्थित राहणार आहेत। अमृत महोत्सवाचे प्रमुख अरुणभाई गुजराती यांची पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आलेली आहे। महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आदरणीय नाथाभाऊ खडसे हे 75व्या वर्षात त्यांचं पदार्पण करत आहे। त्या संदर्भातला कार्यक्रम आहे। त्याला अमृत महोत्सव असं नाव आपण दिलेलं आहे, पण हा कृतज्ञता महोत्सव आहे। राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं, पण ज्यावेळी व्यक्तिगत आपण कार्यक्रम करतो त्यावेळी तो सर्वांचा त्याच्यात सहभाग असावा हा हेतू त्याच्या पाठीमागे आहे। या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री, आमचे नेते आदरणीय श्रद्धास्थान शरदचंद्रजी पवार साहेब येत आहेत, गडकरी साहेब येत आहेत, CR पाटील साहेब येत आहेत। म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर केंद्रीय मंत्री आणि राज्यातले मंत्री येत आहेत, आमदार येत आहेत। सर्व पक्ष संघटित कसे होऊ शकतात एखाद्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, हा देखील त्याचा एक आपण विचार मला वाटतो तो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।